बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल परवामध्ये मोहित कंबोजची भारतीय जनता पक्षाच्या एका पाळीव पत्रकाराने, एका गोचिड पत्रकाराने, वैचारिक गोचिड असलेल्या ह्या पत्रकाराने घेतलेली एक मुलाखत माझ्या पाहण्यात आली. बऱ्याच शिवसैनिकांकडनं मला सांगण्यात आलं या मोहित कंबोजचा एकदा तरी समाचार घ्यायला हवा. पण मी विचार करत होतो, हे मोहित कंबोज की धरती का बोज काय जे असेल ते असेल, ही असली थिल्लर माणसं, दीड दमडीची माणसं, यांचा खरंच बोलून समाचार घेऊन यांना मोठं करणं खरंच गरजेचं आहे का? काल परवामध्ये मुंबई महाराष्ट्रात आलेली ही माणसं आपल्याला शहाणपणा शिकवतात. काल परवामध्ये मुंबई महाराष्ट्रात आलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या आसऱ्याला येतात. भारतीय जनता पक्ष यांना मोठा करतो, मराठी माणसाच्या विरोधात मोठा करतो. तुम्ही किरीट सोमय्याचं उदाहरण तर पाहिलंच असाल. किरीट सोमय्यांसारखी ही मोहित कंबोज सारखी, धरती का बोज सारखी ही माणसं, थिल्लर माणसं, शुल्लक माणसं, आमच्या नजरेत किडे, ही असली माणसं हा भारतीय जनता पक्ष मराठी माणसाच्या विरोधात मोठा करतो आणि मराठी माणसांवरच सोडतो. या माणसांच्या विरोधात बोलून खरं त्यांना तितकं मोठं करायची गरज आहे का? कारण ह्या माणसांकडे वैचारिक पार्ट नाहीये, यांना वैचारिक बोलता येणार नाही. हे गणपतीच्या मिरवणुकांमध्ये तलवारी नाचवतील, हे तुम्हाला उलट सुलट काहीतरी बोलून दाखवतील. सतत ते तोंडात तोबरा भरलेला असतो ना मावा गुटख्याचा, रजनी खैनी काय काय असेल ते, सतत ते तोंड तसं दिसतं. आणि ह्या असल्या तोंडांकडे पाहिल्यानंतर आमच्यातलं शिवसैनिकाचं रक्त मात्र खवळतं. कधी आमने सामने झाले ना, आमने सामने, तर शिवसैनिकांनो तुम्हाला माहितीये मग आपण कुठल्या, ते शब्द मला वापरायचे नाहीयेत, पण असल्या माणसांचा काहीतरी आमना सामना नक्की व्हावा, या कंबोज सारख्या माणसाचा. आता झालंय नेमकं काय पहा. कंबोजचा विषय मी त्या दिवशी नक्कीच घेतला नाही, कारण तेवढं मला गरजेचं वाटलं नाही. ते थिल्लर पाळीव पत्रकार जे आहेत ना, ज्यांना चॅनल वाढवायचे असतात, ज्यांना पैसा कमवायचा असतो, ह्या सगळं ते अशा माणसांना बोलवणार, अशा माणसांचे इंटरव्ह्यू घेणार. कारण हे भाजपचे अंधभक्त आहेत, ज्यांच्या डोळ्यावर अशी झापडं लावलेली आहेत, ज्यांना सगळं भारतीय जनता पक्ष सगळे दिसत असतो. ही भारतीय जनता पक्षाची 5-6 जणांची ही पेड पत्रकारांची टोळी, यांना आता आम्ही इग्नोर करायचं ठरवलेलं आहे. ही टोळी बरोबर ह्यांच्या या थिल्लर लोकांना जमा करत असते, इकडे तिकडे बोलवून यांचा कार्यक्रम घेत असते, ज्यांचा कार्यक्रम आम्ही वाजवणार आहोत. या मोहित कंबोजचं तुम्हाला मी विशेष सांगतो. ह्या सोडून द्या, ह्या चाटू पत्रकारांना, ह्या गोचिड पत्रकारांना आणि ह्यांच्या चॅनल्सला, ही 5-6 जणांची टोळी आहे. त्यांचा मुग्यांबो तो भाऊ आहे, भाऊ तोरसेकर, ज्याची अर्धी लाकडं मसनात पोचलेली आहेत. तो भाऊ तोरसेकर, होय मी तोच म्हणणार, कारण या माणसांनी यांची वैचारिक पातळी दाखवून यांचा स्वतःविषयीचा, यांच्या स्वतःच्या वयाचा जो मान आम्ही ठेवत होतो ना, तो मान यांनी गमावला. सतत उठायचं आणि भारतीय जनता पक्षाच्या भूमिका मांडायच्या आणि शिवसेनेवर फक्त टीका करायची. सतत यांचा सकाळ दुपार संध्याकाळ हा कार्यक्रम ठरलेला आहे. माणसं बीपीच्या गोळ्या खातात तसे व्हिडिओ टाकत असतात शिवसेनेवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यांचे काय घोडे मारले होते तेव्हा हे सतत उठून त्यांचं, आणि ह्यांचं काय तुम्हाला सांगू का, हे 4 भिंतीत बसणारी माणसं आहेत. तुम्हाला एक सांगतो, हे जेव्हा बाहेर कुठे असे सेमिनार घेतात ना, तिथे माणसं बघून हात सोडतात. अंधभक्त असेल, स्टॅम्प असेल डोक्यावर अंधभक्तीचं, तर हात सोडणार. नाहीतर ह्यांच्या प्रोग्रामला इथून पुढे, मी ह्या कार्यक्रमात लाईव्ह सांगतो, इथून पुढे तुमच्या कार्यक्रमांना आम्ही देखील हजेरी लावणार. मग आमच्या प्रश्नांना सामोरं जायची ताकद अंधभक्तांनो, गोचिड पत्रकारांनो आणि विश्लेषकांनो, भाजपच्या चाटू पाळीव पत्रकारांनो, ही देखील ठेवा. इथून पुढे ज्या वेळेस तुम्ही मुंबईत लावाल, ठाण्यात लावाल किंवा पुण्यात लावाल किंवा संभाजीनगरात लावाल, जिथे कुठे कार्यक्रम लावणार तिथे आम्ही हजेरी लावणार. आता तुम्हाला आमच्या प्रश्नांना सामोरं जायची जर ताकद असेल तर प्रोग्राम लावा. हे तुम्हाला आज जाहीर सांगतो, हे लक्षात घ्या. आता हा मोहित कंबोजवर येतो मी. या मोहित कंबोजची एक खासियत आहे, तुम्हाला माहितीये, हा माणसांना उकसवतो आणि सोडून देतो. मोहित कंबोज याने ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेस मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मला वाटतं फॉर्च्युनर मध्ये बसून आला होता. शिवसैनिकांनी त्याला जागीच सुजवून काढला होता. जो पळाला हा मोहित कंबोज, तो पुन्हा काही मातोश्री समोर कधीच आला नाही. नवनीत राणा दाम्पत्याने पण कधी मातोश्री समोर गाठलंच नाही, कारण फक्त हुलकावणे द्यायचे हो. आणि शिवसैनिकांच्या जर हातात सापडले असते ना, मग ह्यांचा जागच्या जागी काय कार्यक्रम झाला असं तुम्हाला सगळ्यांना माहितीये. मग शिवसैनिक कार्यक्रम करण्यात अतिशय माहिर. आता पुढे तुम्हाला सांगतो नेमकं घडलं काय. काल परवामध्ये मुंबई महाराष्ट्रातला हा माणूस उत्तर प्रदेशातनं
हा जेव्हा 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दिंडोशीमधून निवडणूक लढवतो आणि याला भरघोस मतदान पडतं, हा तुमच्या माझ्यासाठी एक प्रश्नचिन्ह आहे. तुमच्या माझ्यासाठी एक प्रश्नचिन्ह आहे. 2014 मध्ये हा माणूस भरघोस मतदान घेतो आणि त्यावेळेस निवडणूक आयोगाच्या त्या प्रतिज्ञापत्रात हा माणूस 350 कोटींची संपत्ती दाखवतो. लक्षात घ्या काय ते. याची मला वाटतं केबीजे म्हणून एक ज्वेलर्सची कंपनी आहे, स्वतःची कंपनी आहे, ज्याच्यात स्वतः हा मला वाटतं डायरेक्टर देखील आहे, त्यांच्या पत्नी आहेत, ते स्वतः आहेत. या केबीजे कंपनीला प्रकरण नेमकं काय लक्षात घ्या. इंडियन ओव्हरसीज बँकेकडनं एक 52 कोटींचं कर्ज घेतलेलं असतं. आता होतं कसं, इंडियन ओव्हरसीज बँकेचं कर्ज हे फेडत नाहीत. इंडियन ओव्हरसीज बँकेचं कर्ज न फेडता त्यांचा एक डायरेक्टर म्हणा किंवा संचालक म्हणा जो वारला असं दाखवून कंपनी डबघाईला गेली असं दाखवलं, एनपीए दाखवलं आणि त्यानंतर आम्हाला वन टाइम सेटलमेंट करायची होती, पण वन टाइम सेटलमेंट आम्हाला कोरोनामुळे करता आली नाही आणि आम्ही आता पैसे भरू शकत नाहीत अशी परिस्थिती दाखवली आणि लोन रफादफा. म्हणजे लक्षात घ्या काय ते. आता 52 कोटी ही छोटी अमाऊंट झाली, छोटी रक्कम झाली. अरे आमचं 52 रुपयाचं लाईटचं बिल असेल ना, 52 रुपयाचं लाईटचं बिल जर नाही जरी भरलं, दुसऱ्या दिवशी आमची लाईट कापून नेतील. लक्षात घ्या 52 कोटी कुठे. आता ही पब्लिक सेक्टरची बँक, इंडियन ओव्हरसीज बँक पब्लिक सेक्टरच्या बँकेचा आरबीआयच्या नियमाप्रमाणे त्यांना 3 कोटीच्या वरचा व्यवहार असेल, 3 कोटीच्या वरचा, तर तो पोलिसांकडे न जाता थेट सीबीआय कडे जावा लागतं. हा आरबीआयचा नियम आहे आणि चांगले नियम आहेत हे. आता आरबीआयच्या नियमाप्रमाणे इंडियन ओव्हरसीज बँकेने सीबीआय मध्ये हे सगळं दाखल केलं. पुराव्यांच्या अभावी, ठोस कागदपत्रांच्या अभावी, बघा कशी बक्षिसी दिली जाते. बक्षिसी म्हणतात याला, बक्षिसी. पुराव्यांच्या अभावी, कागदपत्रांच्या अभावी ह्या मोहित कंबोजला क्लोजर दिला जातो. क्लीन चिट. क्लोजर म्हणजे केस क्लोज्ड. मला नवल वाटतं 52 कोटी रुपये हा माणूस हडप करून जातो. आता 52 कोटी हडप करता करता इंडियन ओव्हरसीज बँकेने काय केलं, वरती याचिका केली आणखी. सीबीआयच्या विशेष कनिष्ठ न्यायालयाने ही केस पुन्हा चालू करण्याचे आदेश दिले. क्लोजर एक्सेप्ट केला नाही. तुम्हाला मी सांगतो नेमकं काय काय घडलं होतं बघा. त्यांनी क्लोजर एक्सेप्ट केला नाही. सीबीआयच्या विशेष कनिष्ठ कोर्टाने आदेश दिला आणि अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयवंत जाधव यांनी हे आदेश दिले. त्यांच्यावर त्यांनी आदेशात काय काय सांगितलंय पहा. त्यांच्यावर अतिरिक्त कलम लावा. क्लोजर रिपोर्ट आम्ही फेटाळलेला आहे. त्यानंतर त्यांचे वकील रिजवान मर्चंट, म्हणजे मोहित कंबोजचे वकील काय म्हणतायत. आता हे रिजवान मर्चंटांची आणखी एक खासियत आहे बरं. हे नवनीत राणा दाम्पत्याचे देखील वकील होते. कोण देतं हे असे वकील. ही माणसं नेमकी कुणाची आहेत. चला, कंबोजचं त्याला खुलेआम भारतीय जनता पक्षाचा हा माणूस आहे. एक बीकॉम पास झालेला साधासा माणूस एवढी महाकाय संपत्ती कमवतो. जरा त्यांनी तरुणांचे सेशन घेतले पाहिजेत, काही क्लास घेतले पाहिजेत. अतिशय लहान वयात एवढी संपत्ती कशी कमवायची आणि कुठल्या मार्गाने कमवायची. सनदशीर मार्गच असणार ना, कारण भारतीय जनता पक्षात आहेत म्हणजे सनदशीर मार्ग असणार. आता सनदशीर मार्गाने एवढी चांगली संपत्ती एवढ्या लहान वयात कशी कमवायची याच्यावर जरा तुम्ही क्लासेस घ्या. जरा कळू द्या तरुणांना कशा प्रकारे एक बीकॉम झालेला माणूस मुंबईमध्ये येतो काल परवा आणि एवढा सक्सेस घेऊन जातो. क्या गोड बंगाल आहे भारतीय जनता पक्षाला. हा गोड बंगाल विचारायला लागेल आपल्याला. 52 कोटी रुपये तुम्ही हडप करून जाणार. एखाद्या त्या बँकेत शेवटी सर्वसामान्यांचा पैसा असतो ना. मला आजही न्याय व्यवस्थेवर तो एक अभिमान आहे, गर्व आहे की त्यांनी कुठे का होईना, भले या सगळ्यांनी ह्याला क्लीन चिट देऊ द्या, कारण ह्या सगळ्या संस्था तुम्हाला सगळं चांगलं माहिती आहे. आज संस्थांचं काय चाललंय. या सगळ्या संस्थांच्या मालकी हक्कच म्हणावं लागेल नेमके कुणाकडे आहेत. हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे देशातल्या जनतेसमोर. पण ह्या कोर्टांवर आजही विश्वास आहे. त्यामुळे अतिरिक्त कलम नोंदवायला सांगितलं. रिव्ह्यू पिटिशन दाखल करून घेण्यात आली आहे आणि क्लोजर रिपोर्ट रद्द करून सुनावणी चालू करण्याचे आदेश आहेत अतिरिक्त दंडाधिकाऱ्यांचे. आपण बघा ना, मी मगाशी म्हणालो, आपण साधं लाईट बिल जरी नाही भरलं ना तरी आपली लाईट कट करून, म्हणजे तुमच्या माझ्यासाठी एक वेगळा न्याय. पण भारतीय जनता पक्षाने गेल्या 2014 पासून ते 2000 आतापर्यंत 23 पर्यंत इतक्या लोकांना क्लीन चिट वाटल्यात. बक्षिसी दिल्यात. बक्षिसी पूर्वीच्या काळात जहागिरी दिल्या जायच्या, सरदारक्या दिल्या जायच्या. आता बक्षिस्या तुमच्या साऱ्या केसेस विड्रॉल.
सगळ्या. मग हे मोहित कंबोज सारखे, आता हे कंबोज म्हणे भारतीय आहेत म्हणे, मोहित भारतीय. या माणसाची एक नावाची पण खासियत आहे. ज्यावेळेस योगी आदित्यनाथ सगळे नावं बदलत सुटले होते ना, हा माणूस प्रेरित झाला आणि ह्याने स्वतःचं नाव बदलून घेतलं. मोहित कंबोजने मोहित भारतीय म्हणून नाव करून घेतलं. मुंबईतून ही माणसं स्वतःचं अस्तित्व तयार करतात. अगदी 3 ते 4 ते 5 वर्षात ही माणसं स्वतःचं अस्तित्व तयार करतात. मला एक साधा प्रश्न आहे मराठी माणसांना एकमेकांसाठी. आज मराठी म्हणून तुम्ही कुठल्याही पक्षाचे का असेनात, कुठल्याही पक्षाचे, एक साधा माझा प्रश्न, मीही शिवसैनिक नाही असं समजा, तुम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत असं समजा. एक मराठी माणूस मराठी माणसाला साथ घालतोय आणि तो प्रश्न विचारतोय, आपण कधी उत्तर प्रदेशासारख्या एखाद्या राज्यात 4 ते 5 वर्षात एखाद्या विधानसभेची निवडणूक लढवू शकू का? हा प्रश्न तुम्ही एकमेकांना करायचा. आणि विचार करा, हा माणूस इथे येऊन शिवसेनेसारख्या एखाद्या स्थानिक भूमिपुत्र पक्षाला राजकारण शिकवतो. हा भास्कर जाधवांना म्हणतो, कशा प्रकारे तुम्ही तिकडे जायचं होतं, तुम्हाला गुवाहाटीत, तुम्हाला जाता नाही आलं. आणि सुनील दाऊद असा ह्याने शब्द वापरला होता त्यावेळेस. सुनील दाऊद, अरे माफ करा, दाऊद म्हणालो का, सुनील राऊत म्हणायचं होतं असं त्यांनी म्हटलं. असंच म्हणावं लागेल. अरे मोहित कंबोज, अरे माफ करा, हा धरती का बोज आहे. चुकून आम्ही कंबोज म्हटलं, हा धरती का बोज आहे, मोहित धरती का बोज. या अशाच गोष्टी डोक्यात येतात. कारण ज्या वेळेस शिवसेना फुटत होती, सगळे हे गुवाहाटीला पळत होते, हा माणूस रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाच्या यांच्यासोबत, त्यासोबत मोहित कंबोज देखील विमानात होता. ही गोष्ट लक्षात घ्या. शिवसेनेच्या फुटीमध्ये सगळ्यात चांगला रोल ह्याने निभावलेला आहे या माणसाने. आज या माणसाला अशा प्रकारच्या बक्षिसे मिळत आहेत, पण न्याय व्यवस्थेने अतिशय योग्य पाऊल उचललं आणि याला क्लोजर देण्यासाठी नकार दिलेला आहे. कुठेतरी न्याय व्यवस्थेच्या जीवावर आम्ही आहोत. भविष्यात जेव्हा आम्हाला कळेल की सारं काही डोक्यावरून जातंय, त्यावेळेस मात्र सारं हातात घ्यायची पण वेळ येऊ शकते. सारं हातात घ्यायची वेळ येऊ शकते. आम्ही वैचारिक पद्धतीने पुढे चाललो आहोत, वैचारिक लढे देत आहोत, पण त्या वैचारिक लढ्यांना एक मर्यादा असते. आमचा न्यायालयांवर विश्वास आहे, आमचा समाजावर विश्वास आहे, आमचा संस्थांवर विश्वास आहे, आमचा देशाच्या लोकशाहीवर विश्वास आहे, संविधानावर विश्वास आहे. पण ज्या वेळेस हे सगळं आतून तुटलं जातं ना, त्यावेळेस मात्र तो एक वेगळ्या पावलाकडे माणूस वळत असतो. ह्या देखील गोष्टींचा विचार व्हायला हवा. या कंबोज सारखी माणसं खरं तर समाजात फिरण्याच्या लायकीची नाहीत. यांना खरंच यांच्या ह्या सगळ्या केसमध्ये 52 कोटींचा हा जो अफरातफर आहे, याच्यामध्ये जी आहे ती सगळी चौकशी व्हावी आणि ह्या माणसाला योग्य ती शिक्षा जरूर मिळावी. हा दुनियेवर आरोप करत सुटलाय, जगावर आरोप करतोय. नवाब मलिकाच्या पोराने कुठे बँकेत घोटाळा केलाय म्हणून हा आरोप करत सुटणार. मला ते का कोणास ठाऊक असं वाटतं, भाई जिस दिन तुम्हारे बुरे दिन चलेंगे ना, जिस दिन बुरे दिन चलेंगे तुम बहुत दौड़ोगे, बहुत भागोगे, बहुत भागोगे. वाईट दिवस फार लांब नाही आहेत तुमचे, ते घोडा मैदान अगदी जवळ आहे. जिस दिन तुम्हारे बुरे दिन चलेंगे बहुत दौड़ोगे, बहुत भागोगे. पर अफसोस शिवसैनिकांची फौज खूप मोठी असणार आहे. लाखोंनी नव्हे तर करोडोंनी असणार आहे शिवसैनिकांची फौज. आणि हे काल परवामध्ये आलेले हे चाटू पाळीव पत्रकार, गोचिड पत्रकार, यांना घेऊ द्या, कुणाच्या मुलाखती घ्यायच्यात घेऊ द्या, यांना करू द्या थोडे पोटा पाण्याचे धंदे. जास्त काही बोलत नाही या मोहित कंबोजचा. भविष्यात पुन्हा एकदा समाचार घेऊ, पण तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. न्याय इथेच होतो. हे कर्म आहे, कर्म. ह्या जन्माची फळं, ह्या जन्माची पाप ह्याच जन्मात फेडावी लागणार, हे मात्र नक्की आहे. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.